तो दिना होणे दिन माझा तुझ अभिमान माझा तुझ अभिमान तो आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित दीनानाथा कृपाळुआ सांभाळावे आपुल्या नावा सांभाळावे आपुल्या नावा आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित तुका म्हणे आता भले नवी मोकलिता भले नवी मोकलिता आलो शरणागत माझे करावे स्वहित माझे करावे स्वहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय मेघातील देवळीकरांच्या कृतीप्रमाणे 314 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आज संपला बरे दीनानाथा कृपाळुआ सांभाळावे आपल्या नावा असा भार टाकतात तुकोबा कोणावर देवावा दीनानाथा आणि कृपाळुआ हे दोन विशेषण त्यांना दिले. दीना तर सांगितलं तुम्हाला दीनानाथ का म्हणले तर म्हणत दीनानाथ तुझ देवा दीन कोण नाथ कोण दीनांचा मालक मग दीन झालाय आपला विचार दीन जे इंद्रियानं गांजून टाकले कामाधिकानं क्रोधाधिकानं गांजले लोभानं मोहानं गांजलेली माणसं आहेत आपण सगळे जाऊ सगळे त्याच्यात आले संत सोडले आणि देव सोडला सगळे गांजून गेले जसं खरू झालेला माणूस गांजून जातो खरू जाई ना ते खाजून तिकडे खातात ते पिशावणी लहानपणी होता ते रोग आपले हा ते आला ते काय असतंय 100 वर्षानंतर काही बदला आणि 100 वर्षाला एक मरी माहिती हे बी येते त्याला मागाचं पोराण 101 वर्षाला ते मरी माहिती फेरा येत असते ते येत आहे ते असे हे सगळे रोग रया मला खर्जून ते मला आली होती म्हणून बेल वांगी लाव कुठं काय दवाखान्यात गेले डॉक्टर आहे का दाखवून ते सारखं खरं खाजवायचं की केलं तरी हे सगळ्या लोकांना खरुजवाल्यापाशी होतं की खरूज येत होते संसर्गजन्य रोग ते 7 आली यायची गांजून गेले माणसं त्या खरुजच्या काळामध्ये ते बेलवांगी लावून लंगोट्या नेसून शेतात बसावं लागलं बेलवांगी असतेच ना बाहेर ते सळगायला होते ह्या रोडला ते आणायचे गड्डे ते वांगे ते लावायचे अंगाला मीठ त्या लंगोट्या कपडे खराब होते म्हणून आणि त्या शेतात माळ्यात बसायचे पिशवणी झाली माणसं तशी नाही भाऊ तुम्हाला वाटायला की माणसं पिशवणीच आहे आपण पिशवणी भाऊ खरं कसं तुम्हाला कसं वाटायचं तसंच आहे काय समाधान आहे तर सांगा कोणाला तरी समाधान आहे का कोणीतरी काय खंतच व्यक्त करते काय करावं ही खंतच व्यक्त करतो काय ना काहीतरी उपाधी मागत आहे संसाराची उपाधी हे संपत नाही ह्याच जन्म मरणाच्या भानगडीत पडल्यामुळे याची कुटाने वाळले आणि ही एक प्रकारचा माणूस दिन झाला जीव
अशा दिनाचा नाथ तो परमात्मा आहे, असा त्याचा अर्थ आहे, सरळ सरळ. आणि कृपा म्हणजे धन दौलत मिळणं, चांगला बंगला मिळणं, लेकरं बाळ होणं, म्हणजे भगवंताची कृपा झाली ती मूर्खपणाचं लक्षण ठेवलं. आमच्या संतांची कृपा झाली. बरेच लोक म्हणतात आमच्या घरी मारुतराव महाराज येत होते, ते मोदी बाबा हा त्यांना म्हणजे पलीकडे करीवाडी, तिथं ते मोदी बाबा कोणते एक महात्मा म्हणते. महात्मा येड्यावणी होते, पण ते होते अधिकारी. संत असतात ते कळू देत नाही. संत केदारी महाराज आपल्या उकळीचे सामर्थ्यवान होते ना केदारी बाबा, लोक चांगले होते. लोक जसे मोतीराम महाराज तसे ते लोक. ते मोती बाबा भीक मागायला म्हणून घरी गेले, भाकरी खायला नव्हती म्हणजे महाराज, अशी परिस्थिती. ते मग ते आले ते मग ते त्यांच्या आईला म्हणले मला भाकर दे जेवायचं. ती म्हातारी म्हणली आणि काहीच नव्हतं मला, चुलत पेटत होती काही द्वाऱ्या, अशी परिस्थिती. आणि भाकर जोडीत नव्हती, सगळे लेकर बाळ जेवून घ्यायचे, काही फुटका नव्हता म्हणून ती म्हातारी नाही म्हणली. आणि दुसरं काय पीठ बी नाही. मग भाविक असेल म्हातारी पण काय करेल, म्हणजे काय महाराज काहीच नाही जोडीत, भाकर तुम्हाला दिली असते पण भाकरच नाही करायला हा असून तू नाही म्हणे बघ जोडीत भाकर आहे असे म्हणली. म्हणते मोदी बाबा. आणि तसे म्हणले त्या बाईला जोडीकडे गेली, महाराजांना सांगितलं जोडी जाऊन बघ म्हणून. बघितलं जोडीभर भाकर. मग तिच्या लक्षात आलं काहीतरी वेगळं. आणि मग तिनं त्यांना जेव म्हणला मोदी बाबा. आणि जे जेवले तिथून पुढे ती वाढत राहिलं. म्हणजे आमचा दिवस संसारिक लोकांच्या चित्तात काय असते, त्या संतांची आमच्या कृपा असा एक असा अर्थ लावतात बरं. कोणी संसारिक असाच अर्थ लावणार ना, पण नाही का. बरं झालं बाबा अन्न होतं खायला, ते महाराज आले आमच्या जेवले, तेव्हापासून आमचं ही संताची कृपा ही नाही. अन्न मिळणं, धन मिळणं, लेकर मिळणं, बाळ मिळणं, ही काय संताची कृपा आहे का? ही नाही. यांनी फक्त संतांनी त्यांची अडचण दूर केली, कृपा नाही केली. काय केली मग? अडचण दूर केली, कृपा नाही. कृपा म्हणजे कृतार्थ जसे पात्रता म्हणजे पात्र करणे, कृतार्थ दशेवर नाही भाऊ. आणि कृतार्थ दशेवर पात्र झाल्यावर मग काय राहतं? काहीच राहत नाही. तत्वमसी. कृतार्थ व्हायला ही साधना लागते, विवेक, वैराग्य, समाधी चटका, मोक्ष. मला मोक्ष मिळावा, विचारलोस की आता असावा विवेक, वैराग्य असावं, संगम, उपरम, श्रद्धा, समाधानाची शिक्षा, हे समाधी चटक जवळ असावं, आणि मोक्षाची इच्छा तीव्र असावी. अशी डोक्यामध्ये ही साधन चतुर्थी संपन्नता तयार होणे काय म्हणजे कृतार्थ हो. जे भेटी तयार देव कृपा करेल मग काय लाज राखली. अवघ्याचा विसर झाला हा राहिला उद्योग, सुदामने चिंता वाटे कोण भेटी सांगायचा. कळलं? देवाची कृपा याला म्हणतात. देव कृपा करेल मदन काय लाज राखील. लाज राख ही लाज आहे ना तुम्हा आम्हाला जन्मायची मुळात ही तर लाज आहे, जन्म मरणाची लाज आहे. त्या जन्म मरणाच्या लाजेबद्दल एकनाथी भागवतात खूप खूप वर्णन केलं महाराज. बरं ज्ञानोबाईंनी वर्णन केलं. आहारे मी आज साठीला कुठे स्वेदू. बघा की होय, आहारे मी आज साठीला कुठे स्वेदू. हो मातीची अवजल कोरी प्रथम विष्ठीच्या दातरी बघाय कोळवली नव मासुरी जन्म जन्म. आणि अशी त्याला उपरती होती म्हणते ते साधकाला पुन्हा आहारे मी आज साठीला कुठे स्वेदू. म्हणजे माझ्या आईचं मी स्तनपान करत असताना तिच्या स्तनाला आलेला घाम सुद्धा पेला. काय ओंगळ वागलो हे कशामुळे मला हे जन्म मरणाच्या कचाट्यात यावं लागलं म्हणून हे अशा वांगडी पडल्या. त्या नाशक्या शहरात मला 9 महिने 9 दिवस बसावं लागलं. ती काही एअर कंडिशन सोय माझी. पुन्हा आणि प्रसूती वेदनेच्या वेळेला वेदना झाल्या निघताना त्रास झाला.
पुन्हा मरतानी त्रास, जन्माचा त्रास, मरणाचा त्रास, हे अशा सगळ्या भानगडी माझ्या पाठीमागे लागल्या असं साधकाला वाटायला लागतं. कळलं? हा. आणि मग ते साधक वैराग्यात येतात. भागवतामध्ये तर खूपच वर्णन केलं या गोष्टीचं. लयच रस निर्माण केल्या. बिभत्स रस म्हणतात. रस बिभत्स रस. काय घाण वागवली, काय अशा प्रकारे सगळं हे वर्णन होतं. त्यावेळेला महाराज माणूस आला. खरंच खरोखर तिथं ते विषय जर करू लागला ना, खऱ्या माणसाला अंतःकरणात परिणाम झाल्याशिवाय इतकं खराब आहे. आणि अशा प्रकारची लाज आहे ही लाज. म्हणून तर लाज रखो प्रभूजी मेरी लाज रखो प्रभू. मीराबाई म्हणते लाज रखो प्रभूजी मेरी लाज रखो. तुकाराम महाराज म्हणजे काय लाज राखली. मीराबाई म्हणतात ना लाज रखो प्रभूजी लाज रखो माझी लाज रखो. आणि म्हणलं आपल्याला लाजच वाटना ना. त्याला वाटली त्या साधकाला, त्या जिज्ञासूला वाटली. पण तुम्हाला आम्हाला जन्म तिथे लाज न सांडी जयाचे निज किंबहुना निस्तेज नजरी जया. हा जन्म मृत्यूची लाज त्याच्या डोसक्यातून जात नाही ते निस्तेज म्हणजे निज लाज रा बेश्रम. शरम नाम लाज. शरम शरम म्हणजे काय लाज. आणि बेशरम बिन लाजा. आपल्या भाषेत काय त्याला म्हणून मला वाटतं त्या वनस्पतीचं नाव बरं बेसरम पुढे. बंद झाला काय बंद झालं जरा कसं आहे त्याचा भरा संपला आहे. कसं असते 12 वर्षाचा फरा असतो. त्याचा फरा होता आमच्या लहानपणी बापा हा चिल्लाल्या लयच वाढल्या बघा. वेसरम कमी झालं. पुन्हा गांजळे गोंड्याचं जरा कमी झाले थोडं प्रमाण. आता ते तरोटे चुपकाटे तरोटे लोळे जे 12 वर्षाचा फरा असतोय. होय काय असतं हे काळ काळ म्हणूनच होते ते म्हणूनच होते ते. काय गुण ऐकीन काय नाही ते ईश्वराची लीला आहे. उत्कर्ष आणि रास या सृष्टीत 2 नियम आहे. उत्कर्ष रास. पण या गोष्टीचा उत्कर्ष होणार एखाद्या मुंग्या वाढल्यात मुंग्यात कावळे कावळेच चिमण्या चिमण्यात. आता सध्या माणसाचा उत्कर्ष बाकीच्या रास झाले. पण माणसाचा मात्र उत्कर्ष कुठं बी जा हायतच माणसं. त्यांनी मला हायत निधीत आहेत कुठं बी आहे कीर्तनला आहे. संडासला आळंदीच्या वाटून मी तर हापच होतो. कुठं संडास नाही तिथं नाहीच बाबा. कदळून जातो मी. आणि मला घाण संडास म्हणजे संडासच जाऊच वाटत नाही. मग कुठे बोंबडत जाऊ तितकं माझ्या मागं माणसं वेदार गिनायक राहा माहिती. गिनायक राहा माहिती नाही वाढली. संडासला जवळ बसतो आळंदी सोडून केळगाव. ही विहीर बकेट म्हणून माझ्या मागे खेटले हे घाणीत बसायचंच नाही. लांब नाही ते असं सगळं माणसं कुंकड बी माणसं काय करा असं हे उत्कर्ष झाल्या माणसं. आणि उत्कर्ष ऱ्हास हे सृष्टीतले नियम आहेत. ते आपोआपच ते कमी जास्त होतं. हे सृष्टीतला नियम आहे. महाराज लाज वाटावी माणसाला लाज कशाची. म्हणून तर विधीचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेनवे. जे करू नये ती करावे वेदू म्हणे. काय म्हणे ते पुढे हो निर्मळा लाज आणि सुगाला संभावित अशी ज्या कीर्ते मरणात तिरिच्छते. रूपसा उदयले कुष्ठ का संभाविता कुठीचे बोट त्या लाजा प्राण संकट होय द्यायचे. तिचा अर्थ कळा काय होईल हा खून डोळे तोंडावर असतं त्याच्याकडे बोट केल्यावर त्याला वाटतं मरण नाही. रूपसा उदय कुष्ठ रूपवान बाईला नाकाव कोट फुटला. तिला कोट फुटला. रूपवान बाई कोट फुटला. तिला कसं वाटते खंत वाटते. काय सगळं स्वरूप चांगलं नाकावच कोट फुटला. रूपसा उदय कुष्ठ त्याच्यापुढे संभाविता कुटीचे बोट. चांगला प्रामाणिक माणूस आहे. टप्प्यावर बसलाय आणि रस्त्याने जाणारे त्याच्याकडे बोट करून बोलू लागले. लक्षात आलं की नाही. त्याचं बोलणं हेच बोलणं त्याच्या कानावर नाही गेलं हो. पण नका जाऊ दे. आपण बोट करून बोलले का ते लक्षात येते काहीतरी मयच काढले. लक्षात आलं.
माझीच गोष्ट आहे ही. बरोबर आहे ना भाऊ? आपल्याकडे बघून बोल लागल्या म्हणून तिकडे बघून बोलत जाऊ नये. आणि जेव्हा हे लक्षात येत नाही काय कोणातरी काय सांगू लागले का मग तिकडे बघत नाही धडाकून बोलते तर मी म्हणतो तिकडे बोलत बघायला हो ना. ते ऐकल नाही तरी त्याच्या लक्षात येईल की हे मैच काढले आली का पुदात नसली. मला असं बोट केलं का संभावित माणसाला लाजा प्राण संकट होईल. हे शहाण्याला आहे, हे शहाण्याला आहे. पण मूर्खाला आपल्याला काही कळतच नाही त्याचं. पुढील अधोगतीची लाज नव्हे. अरे हे झाला हे जन्म माणसाचा बमलत गेल्यावर पुन्हा काय मिळणार आहे? काय माणसाचा जन्म गेला मग जन्म मरण होत बसा. हे लाज वाटाव की नाही? पुढील अधोगतीची लाज नव्हे. जे करू नये ती करावे विधून विधी ते बसून आठवे. नागवे झाली माणसं नागवे बम झाले. कसे तुम्हाला वाटेल एक कपडे हे कपडे नसावे अंगावर. हे कपडे आहेत का नाहीत काय? हे मळ झाकण्याचे कपडे. हे मळ अंतकरण झाकायला विधी पाहिजे. कोणतं वस्त्र नेसाव? विधीच. वेद सांगेल त्याप्रमाणे वागण्याचं वस्त्र नेसावं. तेव्हा अंतकरण झाकल्या जाते. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्याला जर झाकायचं असेल तर विधीचं वस्त्र लागतं. आणि विधीच्या वस्त्राच्या आड राहा. ते झालं तुम्ही बरं काय म्हणजे कपडे घातले आणि असे वरले कपडे घालून विधीचं वस्त्र तुम्हाला नसेल तर तुम्ही नागवे बम. आणि ही तर लाज आहे ना माणसाला. म्हणून माणसाला काय देवाकडे यायची लाज वाटते आणि दारू पिऊन गटारात पडायची लाज वाटत नाही. नाही का? किती गंमत आहे ही सांगा. लाजायचे त्याला लाजावं का? कुठे काय लाजावं का? लाजू नाही माणसानं. परमार्थात तर लाजलंच न पाहिजे माणसानं. लाजा कपडे काढून जेवायचे मला लाज वाटते. लाजत आहेत माणसं. कपडे काढीत नाहीत. कामून काढीत नाहीत कपडे. नाही लाज वाटते. आता आहे काय? शास्त्रानं सांगितले कपडे काढून जेव. फक्त खाल्लं वस्त्र राहिलं पाहिजे जेवताना. कपडे बसून खाल्लं आणि एक उत्तरी वस्त्र खांद्यावर म्हणजे उपरणात टाकलेलं. शास्त्र लय हुशार आहे. आणि हुशार आहे त्याला शास्त्र म्हणतात. म्हणजे हुशार लोकांनी केलेले ते शास्त्र आहे असं क्रिएट झाला. ते कोणी असो हे नाही भाऊ. आता सांगा ना मग आता खाल्लंच वस्त्र असावं. जेवताना कपडे काढावे. डोक्याला टोपी पटका काही जमत नाही बरं. असं जेवावं. म्हणजे मग तसं जेव्हा हे खरं हो. मग उपरणं काय जेव्हा लागतंय ठसका पिसका लागला जेव्हा शेंबूड आला तर पुसायला किती शास्त्र हुशार आहे बाई नाही गो. लागतंय की नाही खाण्यावर उपरण असं शास्त्रानं सांगितलेलं. मग आता हे असं वागायचं सोडून देऊन माणसं मला लाज वाटते. तेथे नाही लाज भक्तिभाव लोकितो असे तया घडे ब्रह्महत्या पातक. वा 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 वा. हे तुम्ही म्हणता हो पण तसंच वागता का? कपडे काढता का जेवताना? गाडी जा ते त्याचं सगळं काढले. अहो त्यांचं अनुकरण आपल्यासाठी असतंय. महाराजांना तर कपडे घालून वाळू सुद्धा दिलं नाही. म्हणूनच आम्ही नटतो मारुतीराव महाराजाला. सगळं भक्ती मूर्तीराव महाराज तसेच. हे सगळं ते परंपरा त्याची. काल मी कीर्तन केलं म्हणलो मी याला ही साधना मिळ काका स्वपान काका बटा लागून घेतला नाही जन्म वागण्यात. नाही स्वपान काका चांगले वागले. त्याला बटन नाही लावून घेतला. काल कीर्तनात म्हणलो महाराज मी कीर्तनात म्हणलो नाही बटा लावून घेतला. उगच म्हणा निष्कलंक शेवटपर्यंत वाग. पण आचरण सांगतो अभ्यास भक्ती का त्याची गुरु परंपरा भक्ती क्रिया. मूर्तीराव महाराज भक्ती. मारुतीराव महाराज भक्ती. स्वपान काका काय भक्ती. कुठं शिकायला गेले नाहीत नाही कोणाकडे. मग भक्ती पण भक्तीतून पण वागणं निघवलं. कपडे काढले जेवलेच नाही सगळे असं वागलं. मग हे त्यांचं अनुकरण श्रेष्ठात कोणासाठी असते? कनिष्ठासाठी. आपण तसं वाग म्हणजे लाजायचे तिथे लाजावं. कुठेही लाजू नये. परमार्थात लाज धरू नये म्हणून लाजवावी शंका जुळावीला मान असा असावा. आणि मग अशा प्रकारचं विधीचं वस्त्र अंगावर येणं आणि त्या विधीतूनही चित्तशुद्धी होणं. चित्तशुद्धी झाली परमार्थातली त्या अर्ध काम झालं. मी तर म्हणतो बाबा की व्यवहारामध्ये पोरीचं लग्न जमलं अर्ध काम झालं. किती काम झालं भाऊ? नुसतं जमलं. तुम्ही खटटोप केलेलेच ना ते. हा सगळं आहे का म्हणून कुठाने असते जमतच नाही पाहिजे. घरच पटत नाही.
त्याचं पटलं तर आपल्याला त्याचं पटत नाही, काहीतरी कुठं नाही वाटत. सगळं जमलं तर पुन्हा पैसे घेऊच नाही कोणता ते एक मुळा वाटायचं ते बंदच व्हायला पाहिजे का म्हणायला झाला चांगल्या क्वालिटीला पैसे द्यावं ही क्वालिटी आली की क्वालिटी आली की बिना क्वालिटीला नाही काय लागत वेळच ना. खरंच आहे महाराज, खरंच आहे हे. असं झालंय पण आपल्याला आपल्यापेक्षा मोठा बघावा. हा क्वालिटी बरोबर आहे की नाही. मग क्वालिटी महत्वाची का क्वांटिटी महत्वाची? क्वांटिटी म्हणजे आपल्याला काय पाहिजे क्वालिटी. हा दुकानदार वस्त्र काढतो असं उपरणं म्हणजे ते घेणार गिरायक तसे क्वालिटी चांगली दाखवा. चांगली त्याला काय विचारायचं नवरदेव ते येण्यातच काढले महाराज दुकानदाराने. मेला सासरा दुकानात गेला का त्या नवरदेवा संग सासरा जावया संग मेलाच. 1000 रुपयाचं कापड असलं तर त्याला 2000 घेते. नाही खरं आहे हो महाराज. हे येड्या गाबड्याला कळावं आपल्यावर कशी घ्यायची तशी घ्या बाबा. मी म्हणल्यावर तिथं महाग पडतोय असं म्हणू नये हे ना. पण ते नवर कोणाचे कपडे येतात नवर. मग मी नाही जगभर म्हणलोच महाराज आपण नाव घेऊ म्हणजे कोणाचे कपडे येतात नवर जवळ काय विचारायचं नाही त्याची वेगळीच असते. कपडे वेगळे असतील का भाव असा धंदा. क्वालिटी बघायची क्वांटिटी बघत नाही. टिकाऊ बघावं माणसानं टिकतंय किती ह्याचा विचार करावा ते महत्वाचं आहे. काय महाराज एकंदरीत काय म्हणून लागलो की आपल्या आयपती प्रमाण द्यायला एवढं लागत नाही मुलीच्या बाबतीत. पण आपण मुलीला आयपतीपेक्षा जास्त म्हणून की आपल्याला हे भानगडी पाहिजे. म्हणजे हे सगळं मुलीचं लग्न जमलं की अर्ध काम झालं. तसं परमार्थातलं अर्ध कामही नाही भाऊ कृतार्थ होऊन कळलं अर्ध काम आहे. म्हणजे कृतार्थ दशेवर पात्रता होणं अर्ध काम आणि पात्रताच लवकर होत नाही. राजा जनकाच्या घराला याज्ञवल्क्य आली होती नाही मागच्या काळात. त्यांना जनकराजाने प्रश्न विचारला होता की माया म्हणजे काय. सीता तरुणोपाय तो कसा ती कशी तरुण जाते अशी काही प्रश्न विचारले. याज्ञवल्क्यानं काही उत्तर दिलं नाही का पात्रता नव्हती ते तिच्यावर जर नाही होत. याज्ञवल्क्याला कळत नव्हतं असं समजू नका. याज्ञवल्क्य ब्रह्मवेत्ता तिकडे तर गृहस्थी महाराज आहे. 2 बायकाचा नवरा किती 2 बायकाचा नवरा आहे नाही भाऊ. याज्ञवल्क्य लोभ म्हणतात तर भलताया हा सिंधू खारपूर येत नव्हते तुमच्या म्हणा की आम्ही ब्रह्मवेत्ते नाही लोभान आहे त्याच्या बरोबर. लोभ त्याच्या इतकंच आहे मला मी काही असं वाटतं सगळं 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 काय करायचंय. मला नाही लाकडं तोडायची मिशन नाही का हे घ्या वाटते पण पैसेच नाही काय करावं. लाकडं कापायची मिशन नाही का नाही मधू पांडवड्याकर घ्या वाटते. मोठं लाकूड कापायचं असल्यावर काय करावं लावली मिशन लवकर कट्टाकडे गावतो इथं आश्रमात लागते पण डमरा नाही देवा. हे सगळं करा मंदिर मानू का तेच कसं कुठाने करी लोभ एवढा काही संग्रहाचा असा वाटतं. तसा याज्ञवल्क्याला लोभ एवढा भलता लोभ. पण ब्रह्मवेत्ते पण धुमून ब्रह्मवेत्ता म्हणजे लक्षात आलं. ते याज्ञवल्क्याकडे ब्रह्मज्ञान कमी आहे का मला कमी ना. याज्ञवल्क्याच्या मंत्राक्षता कोरड्या काष्टाशी पडलं होतं एवढा अधिकार तेव्हा जनकाला वाटत होतं की याज्ञवल्क्याला आपल्या घरला येऊन जेवायला म्हणून ती गेलते त्यांच्याकडे गुरुकर त्यांच्याकडे गेली असं त्यांच्या गुरुच्या असं म्हणजे याज्ञवल्क्य तुमचा शिष्य आहे त्यांना माझ्याकडे जेवायला काढ. ते म्हणजे मुद्दाम कोणाच्या घराला ते जेव्हा येतच नाही. तुम्ही अवतरण दिलं ना येतच नाही मुद्दा. ते असा स्वभाव आहे. मग काय तू एक कर म्हणजे माझ्या आश्रमातली सगळ्या नंबरने एक पोरग जीव घाललो होती.
मग मी सांगेल प्रत्येकाची बारी आणि ते जनकाच्या घरी जेवायला जाण्याची. त्याच्या श्रेय नंबर न आलं तर ते म्हणजे बरं. मग ते रोज एक पोरं जेव घालायचं बरं काय जिक्के साहेब आश्रमात त्या कोणी राजानं. मग एक 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 पोरं येऊ लागले. त्याच्यात यायचा नंबर आला. दिवस गुरुनं सांगितलं आहे रोज आपल्या आश्रमात त्याने नियम घेतलाय इथला एक पोरगा जेव घालायचा विद्यार्थी तर तू जाय तिथं जेवण बरं म्हणजे गुरुला मान दिला. हे गेले पण जनक राजा घरी नव्हता त्यावेळी. याला म्हणजे दुर्दैव. हे महाराज यायला पाहिजे होता आणि राजा पाहिजे होता घरी पण राजा घरी नव्हता. महाराज आले घरी जेवण केलं. बायकोला विचारलं राजन कुठे गेले. ते म्हणले बाहेर गावाला डवळ्यावर गेले. डवळ्यावर अक्षता घेतल्या भाऊ. पहिले ब्राह्मण जेवले की नाही आपल्या घरात अक्षता टाकीत होते. आता प्रथा डोंगर आहेत मी कुठे कुठे बघितलं. हुशार ब्राह्मण असतो ते टाकतो बरं काय अक्षता. एवढी नाही भाऊ. मग त्या अक्षता तांदळाच्या घेतल्या आणि त्या घरात शिंपडाव्या. मग कुठं शयन कुठं करतात ते राजा शयनगृह ते दाखविलं राणीनं. त्या अक्षता मंतरलेल्या पलंगाव टाकले की कोरडा पलंग होता त्याला फाटी होती. पानाली नाही व्हाय चौरंगाला पलंगाला पान. आणि मग राजा जनक संध्याकाळी आले. विचारलं बायकोला आज त्या महाराजाला जेव घातलं का. हो म्हणली. कोण आलं ते महाराज मला काय माहित नाही. पलंगाकडे गेला पल्लो फुटले. आज महाराज कोण आलता ते म्हणजे मला माहित नाही ना. काय दुर्दैव बाबा. याज्ञवल्क्य नसतील मी त्यांची लय अपेक्षा करतोय तेच असतील का काय असं वाटलं. आणि विचारलं कोणा दुसऱ्या दिवशी जाऊन गुरुला त्यांच्या आश्रमात. म्हणजे याज्ञवल्क्य काल गेलता ना म्हणजे तुमच्या जेवायला मी उपस्थित नव्हतो. ते तुझं कमी पडलं म्हणजे पुण्य त्याला मी काय. असा विद्यार्थी कोणता याज्ञवल्क्य. त्या याज्ञवल्क्याला ब्रह्मज्ञानाविषयी चर्चा किंवा प्रश्न विचारला ते याज्ञवल्क्यानं उत्तर दिलं नाही त्यावेळेस. आणि हेच मग कवी रात्री सांगितलेले महाराज नवनारायण नाही का नवनाथ ते जुन्या काळातले कवी राहिले. अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलाय चमत्कार भाजन हे नवजण गेले राजा जनकाच्या यज्ञाला. आणि ते नेहमी राजा नाम जनक राजा आणि जयंत नाम जयंतीचे मुलं. ते घरला आल्यावर राजा जनकानं आदरा तिथे केलं. बसा महाराज म्हणला माझ्या यज्ञाला बरं झाला तुम्ही. तू का म्हणे मध न घडता सेवा गुरु पुण्य ठेवा उडवला. माझ्या घराला तुम्ही 9 जण आले. 9 नाथ आहेत 9 नारायण आहेत देव आहेत. पूजा केली छोटी आली सगळ्यांची. आणि राजा जनकाला प्रश्न विचारला तर काय 9 प्रश्न आहेत राजा जनकाचे. किती 9च प्रश्न मोजू. 9 जणांना 9 प्रश्न. 9 प्रश्न विचारले तर त्या पहिल्या सोडला कवी नारायण आहे. कवी मग काय एक मच्छिंद्र आहेत. पुढे कलियुगात ते कोण झाले मच्छिंद्रनाथ आहे. त्या कवीनं उत्तर दिलं असो माया म्हणजे काय. राया तो माया म्हणशी कोण तुझी कल्पना ती माया जाण. काय रायान प्रश्न विचारला तो प्रश्नच गेला वाया. राया तू मायेबद्दल प्रश्न विचारलास ना राया म्हणशी माया तर तुझा प्रश्नच गेला. तुझा प्रश्नच वाया गेला फुकट गेला. मायाच नाही ना माया नावाचा पदार्थच नाही असं सांगायला सुरुवात केली. कोणी कवी नवाचे नवानं उत्तर दिले आणि नवाचे उत्तर देऊन राजा कृतार्थ झाला मुक्त झाला. मग त्यावेळेला तो म्हणतो महाराज मी 9 प्रश्न विचारले माझ्या नवाचे उत्तर दिले मला कृपा केली धन्य झालो. बरं माझी इच्छा पूर्ण केली कृत्य झालो. इच्छा केली ते माझा उद्धार केला तुम्ही. धन्य हो मी धन्य. बरं आता पण हे थोडं विचारतो. हे प्रश्न मी मागच्या 25 वर्षापूर्वी याज्ञवल्क्य महाराजाला विचारला होता. त्यांनी मला याचं उत्तर दिलं नाही हो. का म्हणून उत्तर दिलं नसेल बरं. त्या कवी नारायणानं सांगितलं राजा तुझ्याकडं ऐकण्याची त्यावेळेला लायकी नव्हती. तू कृतार्थ होण्याच्या पात्रतेचा नव्हता. मग काय होतंय खडकी रेसेवर केली की आगी माझी पेरविले. खडकावर पाऊस पडला वाया गेला करायला. अग्नीत पेरलं वाया गेलं का राहिलं. म्हणून तर आहे ना काय उपयोग आहे होय भाऊ. त्या तुकारामाला खडकी रेसेवर केले
तिकडं गाठ्यात बी तसं आहे. बीज पेरू नये खडकी वर नाही त्याच्या पुढची. तुकाराम माझा गाथा ज्ञानेश्वरी एकच आहे हो. आता तो कोरड्यात पेरणी हा? आता तो धूळ पेरणीच आहे आपली. तुम्ही आशेवर येत ना वरल्या म्हणून जमायले ते, आणि ते पडलं म्हणून जमायले. नाही पडले वायात गेले की नाही, कळलं का? मग तसं विनायक भाऊ त्या शिष्याच्या अंतकरणात पात्रता लागते ज्ञान ऐकण्याची. त्याला ज्ञान सांगावं, कोणालाही ज्ञान सांगत बसण्यात मतलब नाही. आणि मग अशी ऐकण्याची लायकी अंतकरणात ज्या वेळेला येते त्यावेळेला भगवान परमात्म्याने आपल्यावर कृपा केली. काय केली म्हणावी? हो महाराज, कृपाच करते. आणि भगवान परमात्मा कृपा आणि कृपाळू आहे. त्याला दया येते का माझी आठवण करते, मुक्त होण्याचा विचार करते. म्हणजे माझ्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं अशी अपेक्षा आहे ना. मग याला मी अंतकरण शुद्धीपर्यंत नेऊन सोडतो. पुढे काम गुरु करते. पुढचं काम गुरुच आहे. तत्वमसी महावाक्य सांगणं काम कोणाचं आहे? देवाचं नाही ते काम, ते गुरुचं काम आहे. पण अंतकरणाची शुद्धता इथपर्यंत आणून सोडणं हे भगवंताचं काम आहे. त्यानं सहाय्य आपल्याला केलं पाहिजे. त्यानं सहाय्य केलं तर अंतकरण शुद्धी होते, नाही त्यानं सहाय्य केलं तर अंतकरण शुद्धी होत नाही. म्हणून भक्ती करणं गरजेचं आहे. म्हणून भक्ती, ईश्वराची भक्ती करणं मात्र निष्काम भक्ती करावी. तुम्ही सकाम करता म्हणून वया चाललंय. हरंगुळला जाणारे किती निष्काम आहेत लोक. भरतरीनाथ संत आहेत हो. भरतरीनाथ कोण आहेत? असंत आहेत ते. पण त्या संताच्या कृपा व्हावी या दोन दृष्टिकोनातून जाते का संसारातलं काही बरोबर व्हावं म्हणून जाते संसारासाठी. हा, आणि मग संत तशाच पद्धतीने देतात. त्याच्यात चूक नसते. कृतार्थ होण्यासाठी कोणी जातच नाही ना. गेली ती वेगळे भाग्यवान. म्हणून तर आळंदीला गेल्या जास्त आहे का शिर्डीला गेल्या जास्त आहे जागा दर्शनाला? त्याला बोला कुठं माणसं जास्त आहेत बघा. शिर्डीला माणसं जास्त, आळंदीपेक्षा जास्त गर्दी शिर्डीला आहे. आळंदीपेक्षा शेगावला गर्दी आहे, आणि शेगावपेक्षा शिर्डीला. मी बघतोय ना महाराज, शिर्डीला गेलो ना, शिर्डीला गेलो दर्शनाला मुद्दाम. हो, साईबाबा संत नव्हते असं कुठं म्हणालो मी. साईबाबा संत आहेत, गजानन बाबा संत आहेत, ज्ञानोबा बी संत आहेत. पण इथं थोडे चमत्कार आहेत. तिकडे ते नाही जास्त वर्णन. वर्णनला भरतो माणूस, कळलं का? होय नाही? गजानन म्हणाला गांजा दिला, पोराला नोकरी लागली. हाय की नाही? गजानन महाराज इतके पारायण गजानन बाबाचे केले की अमुक अमुक तुम्हाला प्राप्त होत आहे. मग आपण त्याच्यासाठीच पारायण करतो की उद्धार व्हावा म्हणून काही कुठे भावनाच आपल्या अंतकरणात नाही. आणि आमचं म्हणणं ते नाही चाललं. अरे निष्काम भक्ती, सकाम भक्ती निष्काम भक्तीचं साधन आहे. नाही असं नाही. मोकार माणसापेक्षा सकाम भक्ती करणारा माणूस खूप चांगला आहे. असं जाण मोकार माणसाने काय काय काहीच करीत नाही. त्याला देव बी माहित नाही, घर बी माहित नाही. काय कोणी मुंजाला नवस केलं नाही, काहीच नाही. मागाच्या प्रारब्धान आपोआप मिळत होत, आणि ते मग ते दुसऱ्या तुच्छत करते करावं लागते. असं पंढरपूरला यावर काय म्हणजे माहिती का? कोणापेक्षा मुलाने मी तिथं होतो. मला तर 90 वर्ष बोलणे. आपण पंढरपूरला मग मुद्दाम गेलो. तिकडे पुढे कोल्हापूरला काम होतं ना, चलत पंढरपूरला गेलतो. एक बार म्हणजे बाटलीच कुठे जाऊन काय सांगा असं बोलणं. आणि त्या इथला जर आम्हाला यावं लागलं वारीला. आता ते ना ते बी बसवलं येत होती वारीला, तुमच्या सगळे मागून येऊ लागले. काय नाही त्याला काय म्हणजे माहिती का? माझ्याकडे नाही म्हणजे अरे इतक्या पाण्याचं काम असतंय. तू तर ज्ञानेश्वरी वाचून कुठं जा इतक्या पाण्याचं म्हणजे रिकामट्याकडे काय म्हणजे देव ज्ञान धर्म नाही, सकाम भक्ती बी नाही, निष्काम. या माणसापेक्षा सकाम भक्ती करणारे कसं गावांना नारळ फोडणारे, हळमुळा जाऊन बरेच नाही, केळी वाटणारे, करणार ते बेलफुल होणारे, बायाला जाऊन हळमुळा इथून टमाऱ्या करणार मांडोळे बरे की नाही चांगले. हा
कुठून गेले पायाने म्हणत वडगावून त्याला परसाद बी आणला नाही आपल्याला. काय भल्या माणसा हाडमुळा गेलो प्रसाद नाही आला की नाही आम्हाला त्या दिवशी जे तुला पाडू हा आम्हाची ते तुलाचे पंचमीच्या दिवशी नागासी मंगळवार आला की बघा हे तर तुला ज्ञानेश्वरी वाचायची कळायली आणि मग कसा चालला रे तू हे नव नारायणा बघितलं ते बी मग तू काय गेलता निष्काम करतो नाही येऊन आला ते. एकादश त्या दिवशी म्हणायला हो जे तुला पाडवा अमासी ते तुला अशी नागाची पंचमीच्या दिवशी चौथ मोठकी पाहे गणेशाची होय चावदशी म्हणे माय तुझाची दुर्गे पाठी सोमवार पावे बेली श्रींगा धावे ऐसा एकला चालवी जोगावी करी बरं काय ऐसा अखंड भजन करी उगानो एक क्षण भरी ती अवघेन गावद्वारे आहे व जैसी कळवाती नाहीस का तू माऊली तर कळवाती म्हणते त्याला त्या भक्ताला काय म्हणले एकादश आली की विष्णू नागपंचमी आली की नागोबा कळलं सोमवार आला की महादेव बेल घेऊ भक्ती बदलली बरं वार बदलला की भक्ती बदलली चौदशी आली की जगदंबा चौदशी म्हणजे चतुर्दशी चौथ मोठं की म्हणले की गणपती बाप्पा चौथीला कोण कितीतरी देव ओळखीतो बाबा तो किती ओळखीतो ज्ञानोबा आहे म्हणले ती म्हणले येशीच्या दरवाजाला गावाच्या एक द्वार असतं येस आणि ते येशी पशी कळवातनीचं घर तिला एक नवरा आहे का तसा याला एक देव आहे का त्याच्यात मोडतो आपण रे एकविध आम्ही न धरू पालट न सोंडवे वाट सापड ऐका आधी तुम्ही भक्त भागवत कराल ते हीच सत्य हा पांडुरंगा वाचून आम्ही देव म्हणणार नाहीत असे म्हणले तुकाराम नाही पांडुरंगा वाचून मला कोणता देव नाही असे म्हणणारे तुकोबा अशी एक निष्ठता भक्तीत असावी आणि ती भक्ती निष्काम असावी निष्काम भक्तीनं ईश्वर कृपा करतो आणि कृपा करून चित्तशुद्धीपर्यंत आणून सोडतो हे त्याचं काम आहे चित्तशुद्धी झाली बघा बरं ती कळवातील राजा जनकाच्या नगरीत ती काय म्हणती भागवतात बघा पिंगला रात्रभर उभा राहील तिचा धंदाच होता जनकाच्या नगरीतलं तिला जागा मिळाली विजयाच्या गावात विजय राजा जनक रात्रची मंगला दुसरीच असेल नाही ती पिंगला भरतरची बायको आहे ही कळवातील पिंगला आहे ही पिंगला वेगळी ती पिंगला वेगळी बरं काय ती तमाशातली बाई आहे आणि ही पतिव्रता आहे नवऱ्यासाठी मेलीनं रात्री सांगितलं ना तुम्हाला नवरा मेला काळाला कपडे दिले की ती मेली की नाही जीव दिला की नाही भरतरीच्या बायकोनं हे भरतरी हरण मूळचे जीव दिला बरं काय ही पिंगला वेगळी पण ती पिंगला वेगळी ती कळवातीन होती पिंगला महानंदा त्या भक्त कळवातली शिवलामृतातली महानंदा नाही का कुटुंबकट पाळलं आणि महादेवाची उपासना करून तिनं गाव नेला कैलास आला सगळा गाव कुठली होती काश्मीर देश काश्मीर म्हणजे जम्मू काश्मीर तिचं राज्य कुठं होतं महानंदीचं जम्मू काश्मीरची राजधानी तिची अशा चांगल्या गावात जन्मलेली आणि मग ती राजधानी तिची राजा होती कोण महानंदा तिनं सारा गाव धरला कैलासा नेला कळवात नेला ती कळवात हा तुम्ही महाराजाचं कुठंच नाही ना महाराजाचे गाव नरकाला जाणार नाही महाराजाचे गाव कुठे जाणार कोण आपलं वागणं तसं आहे बरोबर आहे की नाही हा कळवातनीचे गाव कुठे गेले कैलासाला गेले वैकुंठाला गेले बरोबर आहे आणि आपले महाराजाचे गाव कुठे आले मग महाराजाला गावात ठेवाव का नाही ठेवाव हा काय तू नाही असे महाराज गावाच्या बाहेर काढून दे बरोबर आहे की नाही महाराज ती महानंदा पिंगला अपवाद म्हणून कळवात नाही बिचाऱ्या धंदा करणाऱ्या बाया पण उतरल्या इथं बघा ही पिंगला राजा जनकाच्या नगरीत विजयाच्या तिचा धंदा आणि राजाच्या नगरीत सगळ्या लोक जातीचे लोक असतात बरं काय गाव मला इथे लोक सगळे आलेच की हो मग ती तिचा श्रंगार करायचा टाकम टीका श्रंगार म्हणजे कळलं ना तुम्हाला मेकअप इंग्रजी भाषेत त्याला काय मेकअप म्हणते मेकअप करायचा
आणि जे दिवस मला उभं टाकायचं दरवाजाच्या पुढी ते जाणारे येणारे त्याला हाका मारे ते धंदा नीच काम आहे खडाने आला हलकट काम. हा? खडाने आला पाना वा पळवी देवी अर्जुना हा का लपवी पण्यांगना वडील पण हा कळवा ते वय वय झाकून टाकते बरं काय सुत्राला पावडर केसाला काळ लावून ती म्हातारी दिसू देत नाही का तिचा धंदा कसा तर लावून म्हातार पण दिसल्या म्हणून तिथे ढंग करते माऊली म्हणल्यावर काय ते नातरा महाराज होई बरी लक्षात आली हा काय खडाने आला पाना देवी पळवी देवी अर्जुना का लपवी पण्यांगना म्हणजे ती कळवा वडील पण म्हणजे वय झाकून टाकते होय ठीक आहे साहेब वय झाक आणि मग माणसं बी वय झाकायलेत ना आताची का म्हणून झाकायले तोंडाला काळ्याला केसाला काळा लावून हे करून ते करून वय झाक नाही हे लपवी नाही वडील पण हे लपवी नाही लपू नका वयाला काय लपवायचे जे भगवंताने दिले ते दिले आता संपले हे आता उठार लागणार असा विचार आणि ते सगळ्याला होत नाही महाराज तितकं वैराग्य लागायला लागतंय वैराग्य महाराज आहे ना नाही महाराज 2-2 लाख आणि 3-3 लाख भागवताला घ्यायचे तर आणि केसाला काळं लावायचे लाज वाटाय काय गाडवाला गाडी वापरायची ₹1,00,000 हे किती 50 लाखाची कोटी रुपयाची गाडी भागवताला 3 लाख 4 लाख घेते आणि केसाला काळं लावते तोंड बघत नाहीत आम्ही त्याचं ऐकत तर नाही पण त्याच्याकडे बघत सुद्धा नाही प्रसंग आला होता एक ठिकाणी नाव सांगत नाही ते फक्त अंदाजानं बोलायला टोळी आमची टोळी म्हणजे कशी सांगू तुम्हाला आबाळात बंदुकीच्या वड्या नाही त्या तिकडे माती बरोबर आहे वय नाही आबाळात आणल्यावर कोणा लागत नाहीत काय नाही आकाशात गेल्या नाव घ्यायचं नाही मला म्हणले आमच्या एक डॉक्टर म्हणला हे शिरसाळ्याचा दाताचा डॉक्टर आहे मला म्हणला मुंबई दुकानचं उद्घाटन आहे आणि तुम्ही रिबिन कापताय या मी दाखल्या भानगडीत मी पडत नाही मी कीर्तन प्रवचन सोडून कुठं रिबिन कापी शिकत नाही तुम्ही मला बोलू नाही नाही मला यावंच लागतं माझ्यासाठी यावंच लागतं तुम्ही माझ्यासाठी यावं फलाना महाराज बोललेला आहे म्हणजे ते तुम्हाला सांग 3 लाखावाला त्याला तेवढा असताना मला काय लागणार तिथं आणखीन नाही 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 तुम्ही असलेच पाहिजेत म्हणाले एवढा भारी बोलला बघा तो आणि मला काय त्याची गाडी कुंकळ माझी गाडी कुंकळ याने व्हायचं की सूर्यापुढे सोन केलो बरं का गरज बी नाही की रेबिन कापायला काय गरज येत का महाराजाची तरी पण त्याला हाऊस बोललो नाही तुमची काय फी ते देतो मला फी नाही काय नाही लगेच म्हणून आलो पण बळ झाला गाडी रोडला उभं केली परळीला दवाखान्यात उद्घाटन या परळीला आपल्या बस स्टँडच्या आसपास दवाखान्याच्या जातात बस स्टँडच्या खाली गेलो 2 मजल्या होते म्हणून आम्ही गेलो बसलो खुर्ची वापरून ते येणार होता ना ते आला मी त्याच्याकडे बघितलं त्याला बोललोय ते कोपऱ्यात बसलो ते कोपऱ्यातच बसलो ते म्हणतात महाराज देवी कापा महाराज तुम्ही दोघं त्यालाच कापूया म्हणलं मोठ्या महाराज इथंच बसलो तिकडे गेलोच नाही रेबिन काप नाही मातीच नाही ओळख मी पाळली नाही काय समज ओळखच पाळीत नाही मी आपल्या लोकांची ओळखच नकोच तिची ओळख ते नाव नको घ्यायला काय लोकांचा बदल तुम्ही काहीच करीत नाही तुम्ही तुमचा उद्धार तुमचा झाला नाही ह्याचा काय करता तुमच्याकडे कवडीचं व्हायला की नाही तर काय तुम्ही कीर्तन करा आणि कशाला कमरा बांधता तुम्ही पण त्याला कोण म्हणावं म्हणायला कोण नाही ना आज लोकशाही आहे हुकुमशाही भाई होती हा टिकराला आणला असतो मोठ्या महाराजांनी म्हणजे रंगनाथ गुरुजी सारख्यानं वाजवीला असतं अहो शिव्या देणं काय टिकराला आणणं काय रंगनाथ गुरुजी काय साधी होते का काय 2 सागर वृत्ती प्रभाकर सांगावं तो गुरुजीनं सांग आम्हाला नाही जाऊ आणि हे म्हणत होते म्हणा दोंडा ज्ञानेश्वरी चांगला सांगते ज्ञानेश्वरी सांगायला दोंडा 1 नंबर आहे म्हणजे ज्ञानेश्वरीबद्दल त्यांचं कौतुक हे करीत होते म्हणजे ते कळत आणि यांच्या अंत्यसंस्कारात केल्याचा सत्ता झालता कोणातरी काळात ते आपल्याला कळत नाही आमच्या चुलत्याला कळत आहे आमची चुलती सांग इकडं सोनपेठला एक तेली होता म्हणून कोणतरी पांडुरंग साखरे हा त्याच्या घरी डाका पाडला म्हणून त्या काळात बरं काय पंडित महाराज तुम्हाला कळतंय का जाते गेलते डाका पडला
सगळं धुवून हे बाकीचं भांडे घासणं, पण त्याला मेन गबाळ गवसरच नाही. पडला चोर जे पहिले घराचं पैसे होते भरचे पैसे, पण ते नाही सापडले. हे नाही भाऊ, ते खरे असल्यावर हाकेल. बाकी वर नेलं चोरायला काही सगळं गवसरत नाही. उगत थोडं गवसरत आपलं भांडे कुंडे, त्याला काय आहे 10-5 रुपये काही नाही. मेन गटा तसाच राहिला. त्याला वाटलं चोरी झाली पण रुपयाला नाही. मग आता आजच्या काळातले अब्जावधी रुपये, मग त्याच्यातले 10-5 लाख सत्याला जाऊ दे ना, सत्ता करू आपण असं वाटलं. बनला ते आपल्या सोनपेठच्या तेल्या, आणि मग त्या तेल्यानं मोठे मोठे महाराज बोलले. त्यापैकी दुंडाबुवा सुद्धा सोनपेठला आले होते त्या काळात. आणि मग त्या दिवशी नेमकं त्या सत्यातच गुरुजीनं हे ठेवला. पण आपल्या गुरुजी रंगनाथ गुरुजीने हे ठेवला. दुंडाबुवा कीर्तन सोडून देऊन त्याला गेले. कीर्तन चालू असताना ती काळाला लगेच आवरावरी केली. गुरुजी हे ठेवला म्हणले, तिथं मला जायचं. मला तिथं गेली. कुठं? परभणी. आणि परभणीला जाऊन त्यांच्या अंत्यविधी केला. हा, ते पैशाचं टोपलं ठुलं होतं म्हणून, पैशाचं टोपलं. तर पैशाचं टोपलं ठुलं, त्याच्यात कोणी 10 रुपये 20 रुपये, त्या काळात 10-20 पकड होते. आजच्या काळातले 500-100 म्हणा. कायला महाराजच्या अंत्यविधीला लागते पैसे काही टाकू लागले. ते एक शिष्य आला म्हणून त्यांचा गुरुजीचा स्वाभिमान होता त्या शिष्याला. ते म्हणे टोपलं बनवून उठून टाका, पैसे ते त्याला देऊन टाका. आमच्या महाराजानं जीवनभर पैशाला हात लावणाऱ्या लोकांच्या आता मेल्या पैसे गोळा करायचे. काय गरज नाही पैसे, काय गरज आहे पैसे नाही कुठे. अशी गुरुजी वागले. त्यावेळेस वजन होतं. आज कोणाचं कोण वजन आहे काय म्हणे त्याला अटक व्हावं लागेल, जेलमध्ये जावं लागेल. अशी स्थिती आज झालेली आहे. हे काळाचा ओघ आहे. पण हे बरोबर नाही. तुमच्याकडे वैराग्य कवडीचं नाही, तुम्ही उद्धाराच्या दशेची पात्रता तुमची अंतकरणात नाही, तर तुम्ही लोकांना उपदेश करायला करता. पैशासाठी धंदे हे सगळे पैसे कमीनं धंदा आहे लोकांचा, बाकी काय उद्धाराचं काही नाव नाही. असं लक्षात आलं का? म्हणजे कृपा भगवंताने केली ती काय म्हणतात की कृतार्थ दशेवर पात्रता तयार करणं हे ईश्वराचं काम आहे. आणि ते ईश्वर करत असतो. मात्र त्याला हाका मारल्या पाहिजे, शरण गेलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, मी तो आलो करणार माझे करावे सोहित दीनानाथा कृपाळो वा. कृपाळो महाराज भगवान परमात्मा. आपण पिंगलीच सांगता सांगता थोडस राहिलंय, उद्या बघू. पण शेवटचं चरण लावून हे चरण लगेच शेवटचे चरण उठवून टाकू द्या, म्हणजे अभंग संपूर्ण करू. पिंगला स्वतः म्हणते मुखातून की भगवंताची कृपा माझ्यावर झाली. आणि खरी पिंगलीवर कृपा झाली. खरी कृपा कोणावर झाली? पिंगलीवर. वाडा मानण्याची, धन मिळण्याची, हेन तेन माझ्या देवानं कृपा केली, संतान कृपा केली, हे काहीच नाही. हे डोक्यात काढून टाकायचं. जन कृपा नाही म्हणून काय पिंगलेला कृपा झाली. ती पिंगला स्वतःनं तोंडानं आणि एकनाथी भागवतात किंवा श्रीमद भागवतात बोलतीये. दत्तात्रयाची गुरु झाली. गुरु ती उद्या विचार करते.